मराठीतनं करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. का चालतं इंग्लिशमध्ये? नाही, मराठीमध्येही सांगा, इंग्लिशमध्ये सांगा. इकडं बघा, आता दिसतंय का? आता आपण पहिला जो प्रश्न आहे त्याला काय म्हणलं आपण? डिलीट फाईल. डिलीट शब्दाचा अर्थ काय होतं? एखादी फाईल किंवा फोल्डर आपल्याला कॉम्प्युटरमधनं काढण्याकरता आपण काय करतो? डिलीट कमांडचा वापर करतो. बरोबर आहे. आता इथं प्रश्न काय आहे? लक्ष द्या इकडं. सपोर्टमध्ये होम फोल्डर आहे, दिसते? होम फोल्डर उघडा. त्याच्यामध्ये कुठली फाईल आहे? बिझनेस मीटिंग PPTS. PPTS म्हणजे कुठली फाईल झाली आपली? तर पॉवर पॉईंटची फाईल झाली. बरोबर ना? ती फाईल काय करा तुम्ही इथनं? डिलीट करा. बरोबर आहे. इथं आपण प्रश्न ओपन केला. सपोर्ट फोल्डरमध्ये डबल क्लिक केला. होम फोल्डरमध्ये डबल क्लिक केलं. कुठली फाईल आहे? बिझनेस मीटिंग. ओके. ती फाईल डिलीट करा. ती कमांड कुठून आहे? होम टॅबमध्ये काय म्हणलं आपण त्याला? डिलीट. दिसतेत ना? होम टॅबमध्ये काय म्हणलं आपण त्याला? डिलीट. सबमिट. आलं का आता? नेक्स्ट क्वेश्चन बघा. सपोर्ट होम फोल्डर उघडा आणि बिझनेस मीटिंग झिप फाईल डिलीट करा. आलं? सपोर्ट फोल्डरमध्ये काय म्हणलं आपण? होम फोल्डर. बिझनेस मीटिंग फाईल काय करायचं ना? डिलीट करा. डिलीट कमांड कुठं आहे? होम टॅबमध्ये डिलीट कमांड आहे. कळलं? सपोर्ट स्कूल फोल्डरमध्ये बुक TXT फाईल डिलीट करा. TXT फाईल म्हणजे टेक्स्ट डॉक्युमेंट. सपोर्ट फोल्डरमध्ये काय म्हणलं आपण? स्कूल. कुठली फाईल डिलीट करा? बुक. काय करा? फाईल तिला डिलीट करा. समजते? दिलेल्या फोल्डरमध्ये बर्ड वेव्ह फाईल शोधा. ती फाईल डिलीट करा. फाईल शोधायची म्हणलं तर इथं सर्च बॉक्स आहे, दिसते कोपऱ्यात आपल्याला. काय फाईलचं नाव येतं इथनं आपल्याला? बर्ड. आलं का इथनं? बर्ड दिसते तुम्हाला इथनं? हे काय करा तुम्ही इथनं? डिलीट करा. होममध्ये काय म्हणलं आपण? डिलीट. आणि सबमिट बटनावर क्लिक केलं. झालं? सपोर्ट होम फोल्डर उघडा. माय अल्बम PPTS म्हणजे काय? पॉवर पॉईंटची फाईल डिलीट करा. सपोर्ट फोल्डरमध्ये होम फोल्डरमध्ये कुठली फाईल आहे? माय अल्बम. काय करा? फाईल डिलीट करा. होम टॅबमध्ये डिलीट. दिसतंय? सपोर्ट स्कूल फोल्डरमध्ये असलेली अटेंडिंग एक्सेल म्हणजे एक्सेलची फाईल असते. ती फाईल काय करा तुम्ही इथनं? डिलीट करा. सपोर्ट फोल्डरमध्ये स्कूल नावाचा फोल्डर अटेंडन्स फाईल काय करायचं ना? डिलीट करा. समजते? कळलं प्रश्न डिलीटचे? आता आपण कॉपी कमांड शिकलो. कॉपीचा अर्थ काय होतो? डुप्लिकेट मॅटर तयार करणे किंवा ह्याच्यामध्ये डुप्लिकेट फाईल तयार करणे. बरोबर ना? आता काय आहे? कलर फोल्डरमधनं 3 TXT फाईल कॉपी करा आणि ती होम फोल्डरमध्ये पेस्ट करा. प्रश्न इथनं ओपन करायचा. प्रश्न आपल्याला खाली दिसतो. हां, काय म्हणले? कलर फोल्डरमधनं कुठली फाईल आहे? 3 TXT फाईल. काय करायची फाईल? मला कॉपी करायची. काय कमांड यूज केली? कॉपी. कुठं पेस्ट करायची? होममध्ये. बॅक या. होम नावाचं फोल्डर दिसतं इथनं. काय केलं आपण इथनं? तर त्याला पेस्ट केलं. झालं का? काय केलं आपण? सबमिट. परत बघा. कलर फोल्डर आहे तर कलर फोल्डर त्यात कुठली फाईल आहे? 3 TXT फाईल. ती फाईल काय करायची? मला कॉपी करायची. पेस्ट कुठं करायची? होम फोल्डरमध्ये. इथं आपण फाईल सिलेक्ट केली. काय कमांड यूज केली? कॉपी. पुन्हा बॅक आलो. काय म्हणलं आपण? होम फोल्डर. पेस्ट करा. आलं लक्षात येतं? नेक्स्ट क्वेश्चन. हार्डवेअर फोल्डरमधनं हेडफोन BMP फाईल कलर आणि अदर फोल्डरमध्ये कॉपी करा. आलं? हार्डवेअर फोल्डरमध्ये कुठली फाईल आहे? हेडफोन BMP. काय करा? फाईल कॉपी करा. बॅक. कुठं पेस्ट करा? कलरमधल्या अदरमध्ये. कलरमध्ये अदरमध्ये पेस्ट. आलं इथनं? कळलं? परत बघा. काय म्हणलं आपण? हार्डवेअर फोल्डरमधनं हेडफोन BMP फाईल आहे, दिसते? फाईल कॉपी करा. पुन्हा बॅक या. कुठं पेस्ट करा? कलरमध्ये अदर नावाचा एक फोल्डर आहे. काय म्हणलं आपण?
कलरमध्ये आधार. आदर नावाचं फोल्डर. इथं काय म्हणलं आपण? पेस्ट. कळलं? नेक्स्ट क्वेश्चन. सपोर्ट फोल्डरमधनं साईज टेक्स्टची फाईल सपोर्ट होम फोल्डरमध्ये कॉपी करा. बरोबर आहे. सपोर्ट फोल्डरमध्ये कुठली फाईल आहे? साईज टेक्स्टची फाईल काय करा? कॉपी करा. कुठं पेस्ट करा? होम फोल्डरमध्ये. काय म्हणलं आपण त्याला? इथनं पेस्ट. आलं? समजलं? स्टुडंट आय डी असलेल्या फोल्डरमधनं ही फाईल कॉपी करा, ती ABC फोल्डरमध्ये पेस्ट करा. बरोबर आहे. त्या आय डीमध्ये फाईल दिसते का? इथनं स्टेजर दिसते त्या खाली बघा, दिसते का? फाईल काय करा? कॉपी करा. कुठं पेस्ट करा? ABC नावाच्या फोल्डरमध्ये. त्यावर डबल क्लिक केलं आणि पेस्ट केलं. आलं? हार्डवेअर फोल्डरमधनं प्रिंटर DOCX म्हणजे काय झालं? वर्डची फाईल. ती फाईल काय करायची? कॉपी करायची. पेस्ट कुठं करायची? होममधल्या इंडेक्समध्ये करायची. हार्डवेअर फोल्डरमधनं काय म्हटलं? प्रिंटर DOC फाईल काय करा? कॉपी करा. कुठं पेस्ट करायची? होममध्ये. होममध्ये अजून एक फोल्डर आहे. कुठलं आहे? इंडेक्स. पेस्ट झालं. नेक्स्ट क्वेश्चन. हार्डवेअर फोल्डरमधनं कीबोर्ड टेक्स्टची फाईल काय करा? कॉपी आणि पेस्ट करा. कुठं कॉपी कुठनं करायची? हार्डवेअर फोल्डरमधून. पेस्ट कुठं करायची? होममधल्या इंडेक्समध्ये करायची. हार्डवेअर फोल्डरमधनं कीबोर्ड टेक्स्ट काय करायची? फाईल कॉपी करायची. पुन्हा बॅक यायचं. कुठं पेस्ट करायची? होममधल्या इंडेक्समध्ये. पेस्ट. आलं? मॉनिटर PP टेक्स्ट फाईल होम आणि इंडेक्समध्ये कॉपी करा. हार्डवेअर फोल्डरमध्ये ही फाईल आहे. दिसला काय करायचं आहे? कॉपी करायचं. कुठं पेस्ट करायचं आहे? होममध्ये इंडेक्स नावाच्या फोल्डरमध्ये पेस्ट करायचं. आलं? आता हार्डवेअर फोल्डरमधनं हेडफोन BMP फाईल पेस्ट कुठं करायची? कॉपीमध्ये इंडेक्स नावाच्या फोल्डरमध्ये पेस्ट करायची. बरोबर आहे. हार्डवेअर फोल्डर ही फाईल आहे. दिसते? कॉपी करायची. पुन्हा बॅक यायचं. कुठं पेस्ट करायची? होममधल्या इंडेक्सवरती डबल क्लिक करायचं. पेस्ट करायची. कळलं? सपोर्ट फोल्डरमधील ABC BMP नावाची फाईल आहे. ती फाईल कॉपी करा. कुठं पेस्ट करायची? होममधल्या इंडेक्स फोल्डरमध्ये पेस्ट करा. सपोर्ट फोल्डरमध्ये ABC फाईल काय करायचं? मग कॉपी करा. बॅक आलो. कुठं पेस्ट करा? होममधल्या इंडेक्समध्ये पेस्ट करा. झालं? नेक्स्ट. हार्डवेअर फोल्डरमधनं माऊस XLS फाईल कॉपी करायची. ती पेस्ट कुठं करायची? होममधल्या इंडेक्स फोल्डरमध्ये. हार्डवेअर फोल्डरमधनं माऊस काय करा? फाईल कॉपी करा. कुठं पेस्ट करायची? होममधल्या इंडेक्समध्ये पेस्ट करा. आलं? सपोर्ट क्वेश्चन DSC फाईल कॉपी करा. कुठं पेस्ट करा? सपोर्टमध्ये होम नावाचं फोल्डर आहे. होममध्ये इंडेक्स नावाचं फोल्डर आहे. त्यात ती फाईल तिथे काय होतं? पेस्ट करा. सपोर्ट फोल्डरमध्ये क्वेश्चन DSC फाईल काय करा? कॉपी करा. कुठं पेस्ट करा? होममध्ये काय म्हणजे? इंडेक्स. इथं पेस्ट केली. आलं इथनं? तर कलर फोल्डरमधनं येलो BMP फाईल अदर फोल्डरमध्ये कॉपी करा. कलर फोल्डरमध्ये येलो BMP फाईल काय करा? कॉपी करा. बॅक या. अदरमध्ये पेस्ट करा. आलं? नेक्स्ट क्वेश्चन्स. कलरमधल्या अदर फोल्डरमधनं ब्लॅक TXT फाईल आहे. ती काय करायची? मला कॉपी करायची. ती कॉपी करून कुठं पेस्ट करायची? होम नावाच्या फोल्डरमध्ये करायची. कलरमध्ये अदरमध्ये ब्लॅक TXT फाईल कॉपी. आलं इथं? कुठं पेस्ट करायची आपल्याला? ती आता होम नावाच्या फोल्डरमध्ये पेस्ट. हार्डवेअर फोल्डरमधनं कीबोर्ड TXT फाईल आहे. कलर आणि अदर फोल्डरमध्ये कॉपी करा. आलं?
हार्डवेअर फोल्डरमधनं ही फाईल दिसली. ठीक काय करायची, कॉपी करायची. कुठं पेस्ट करायची, कलरमधल्या अदर नावाच्या फोल्डरमध्ये. झालं. हार्डवेअर फोल्डरमध्ये प्रिंटर DOS म्हणजे काय, वर्डची फाईल असते. ती फाईल कॉपी करा, पेस्ट कुठं करा, कलरमधल्या अदर फोल्डरमध्ये पेस्ट करा. हार्डवेअर फोल्डरमधनं प्रिंटर DOS फाईल कॉपी करा, पॅक कुठं पेस्ट करा, कलरमधल्या अदरमध्ये पेस्ट करा. आलं. हार्डवेअर फोल्डरमधनं मॉनिटर PPTX फाईल कलर अदरमध्ये कॉपी करा. पुन्हा आपण काय करणार, हार्डवेअर फोल्डरमध्ये ही फाईल आहे, कॉपी करायची, बॅक यायचं आहे, कलरमध्ये अदरवरती डबल क्लिक करायचं आणि मग इथनं आपण पेस्ट कमांड यूज करायची. झालं. हार्डवेअर फोल्डरमधनं माऊस XLS फाईल काय करा, कॉपी करा, कुठं पेस्ट करा, कलरमधल्या अदर फोल्डरमध्ये. हार्डवेअर फोल्डरमधनं माऊस कॉपी करा, कुठं पेस्ट करा, कलरमधल्या अदरमध्ये पेस्ट करा. आलं. सपोर्टमध्ये TXT म्हणजे टेक्स्ट डॉक्युमेंट. ही फाईल आपल्याला काय करायची, कॉपी करायची, पेस्ट कुठं करायची, सपोर्टमधल्या होम फोल्डरमध्ये पेस्ट करायची आपल्याला. बरोबर आहे. सपोर्ट फोल्डरमध्ये TXT फाईल कॉपी करा, कुठं पेस्ट करा, होम फोल्डरमध्ये. काय केलं आपण इथून पेस्ट करून आलं. आपल्या स्टुडंट IDच्या फोल्डरमध्ये कलर इतरमधनं फाईल कॉपी पेस्ट करा. कलरमधले अदरमध्ये ही फाईल दिसते, ब्लॅक फाईल कॉपी करा, कुठं पेस्ट करा, स्टुडंट ID फोल्डर दिसतं इथं जायचं याच्यावर नंबरवरती आणि इथनं पेस्ट करायचं. समजलं, कळलं. स्टुडंट फोल्डरमधनं फीज एक्सेल फाईल कॉपी करा, आपल्या स्टुडंट IDच्या फोल्डरमध्ये पेस्ट करा. सपोर्ट फोल्डरमध्ये फीज एक्सेल फाईल कॉपी करा, पुन्हा बॅक या. स्टुडंट IDच्या फोल्डरमध्ये आपल्याला ती फाईल पेस्ट करायची. या IDवरती क्लिक करायचं, इथं पेस्ट म्हणायचं. आलं का, समजतं आहे. सपोर्टमध्ये होम फोल्डरमध्ये इंडेक्स फोल्डरमधनं इंट्रोडक्शन फाईल आहे, ती फाईल कॉपी करायची आणि ती पेस्ट कुठं करायची, स्टुडंट ID म्हणजे नंबर एक नाही तिथं पेस्ट करायची. सपोर्ट होम इंडेक्स ही फाईल आहे, कॉपी करायची, कुठं कॉपी करायची, ह्या ID नंबरला. ह्याच्यावर क्लिक, ID नंबरला क्लिक करायचं आणि मग ती फाईल इथून पेस्ट करायची. कलर फोल्डरमधनं TXT फाईल कॉपी करा आणि आपल्या स्टुडंट IDचं फोल्डरमध्ये पेस्ट करा. बरोबर आहे. कलरमध्ये कुठली फाईल आहे, TXT फाईल कॉपी करा, कुठं पेस्ट करा, IDमध्ये दिसतेच ना. IDवर क्लिक केलं, पेस्ट केलं, सबमिट. आलं. कळले तुम्हाला 2 प्रश्न. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे निश कॉम्प्युटर वाकडेवाडी. माझं नाव आहे प्रशांत बाळू टेंबरे. माझ्या क्लासचं नाव आहे निश कॉम्प्युटर पुणे 3. माझा मोबाईल नंबर आहे 9527903029. थँक्यू व्हेरी मच. लिहून घेऊ शकतो ना आपण.